पोलीस भरती, ग्राम प्रशासन. काही महत्त्वाचे प्रश्न बघूया. पंचायत समितीच्या कार्यकारी प्रशासकीय अधिकारी सचिव कोण असतो? गट विकास अधिकारी हा असतो. जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यास काय म्हणतात? मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणतात. पोलीस पाटील यांची नेमणूक कोण करतात? जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी हे करतात. त्रिस्तरीय पंचायत राजची संकल्पना कोणत्या समितीने मांडली? बलवंतराय मेहता समितीने मांडली. ग्रामपंचायत सचिव कोण असतो? ग्रामसेवक हा असतो. महाराष्ट्र पासून पंचायत राज व त्या अंतर्गत त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थाची पद्धती स्वीकारण्यात आली. 1 मे 1962 रोजी स्वीकारण्यात आली. बलवंतराय मेहता समितीपणे शिफारस केलेली पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे? 3 स्तरीय आहे. ग्रामपंचायती सर्वात जास्त सदस्य संख्या महाराष्ट्रात किती असू शकते? 17 एवढी असू शकते. पोलीस पाटलाची नियुक्ती केली जाते. महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 नुसार केली जाते. तलाठ्याची नेमणूक करण्याचे अधिकार सध्या कोणास आहे? जिल्हाधिकारी यांना अधिकार आहे. भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोणास म्हणतात? लॉर्ड रिपन यांना म्हणतात. पंचायत राज्य व्यवस्थेला कितव्या घटनादुरुस्तीने घटनात्मक दर्जा आला? 73व्या घटनादुरुस्तीने आला. वर्धा जिल्ह्यात एकूण किती पंचायत समिती आहे? एकूण 8 आहे. जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो? मुख्य कार्यकारी अधिकारी हा असतो. ग्रामपंचायत मध्ये किती सदस्य असतात? 7 ते 17 असतात. ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो? ग्रामसेवक हा असतो. महाराष्ट्रात त्रिस्तरीय पंचायत राज केव्हापासून सुरू करण्यात आली? 1962 पासून. गावातील जन्ममृत्यूची नोंद करणे, ग्रामनिधीची जबाबदारी सभा ग्रामपंचायत ठरावाची अंमलबजावणी करणे ही कामे कोणाची आहे? ग्रामसेवक यांची आहे. ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो? सरपंच हा भूषवतो. सरपंचाच्या गैरहजेरीत हा त्यांचे काम पाहतो. उपसरपंच पाहतो. महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीच्या अध्यक्ष निवडीचे अधिकार कोणाला आहे? ग्रामसभेला आहे. जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष असतात जिल्ह्याचे पालकमंत्री. महाराष्ट्रातील महानगरपालिकेची संख्या किती आहे? एकूण 27 आहे. आता 2 वाढलेले आहे. एकूण 29 आहे. कोतवालची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहे? तहसीलदार यांना आहे. महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे? 3 स्तरीय आहे. सन 2011 मध्ये महाराष्ट्र शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी किती टक्के आरक्षण लागू केले आहे? 50% आरक्षण केले आहे. राज्यातील आगामी नगर परिषद निवडणुकीमध्ये एकूण जागापैकी किती टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत? 0.5% आहे. पंचायत समिती पातळीवर ग्रामीण विकासाची जबाबदारी प्रामुख्याने कोणावर असते? गट विकास अधिकारी यांच्यावर असते. पंचायत राज व्यवस्थेतील निम्न स्तर कोणता? ग्रामपंचायत आहे. गावातील पीक पाहणी कोण करतो? तलाठी हा करतो. खेड्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम कोण करीत असतो? पोलीस पाटील. जिल्हा परिषदेची ही सर्वात महत्त्वाची समिती आहे. स्थायी समिती आहे. पोलीस पाटील पदासाठी पात्र ठरवण्यासाठी उमेदवाराची कमीत कमी वयोमर्यादा आहे 25 वर्ष. पंचायत समिती पातळीवर विकासाची जबाबदारी प्रामुख्याने कोणावर असते? गट विकास अधिकाऱ्यावर असते. महसूल खात्याचे ग्रामस्तरावरील दप्तर हा सांभाळतो. तलाठी हा सांभाळतो. महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे? 3 स्तरीय आहे. पुढीलपैकी कोणता ग्रंथ स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिला नाही? गुलामगिरी हा ग्रंथ लिहिला नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकारकांची घटना स्थापन केली? अभिनव भारत. अकबराच्या महसूल व्यवस्थेचा प्रमुख कोण होता? तोरडमल होता. बलवंतराय मेहता यांच्या शिफारशींना पंचायत राज असे नाव कोणी दिले? पंडित नेहरू यांनी दिले. पंचायत राज योजनेचा सर्वप्रथम स्वीकार भारतात कोणत्या 2 राज्यांनी केला? राजस्थान आणि आंध्र प्रदेश यांनी केला. स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते? ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्य हा होते. सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले? मदन मोहन मालवीय यांनी केले. महाराष्ट्रातील पंचायत राज राज्याच्या आकृतीबन निश्चित करण्यासाठी सर्वात प्रथम कोणती कमिटी नेमली होती? वसंतराव नाईक.
ग्रामसभांना मान्यता कोणत्या कायद्यानुसार देण्यात आली? 1958च्या ग्रामपंचायत कायदा. ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये मतदाराचे वय किती वर्षे असणे आवश्यक असते? 18 वर्ष. ग्रामसेवकाची निवड कोणामार्फत केली जाते? जिल्हा निवड समितीमार्फत केली जाते. ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीच्या म्हणून काम करतो, चिटणीस म्हणून काम करतो. शासनाने ग्रामस्तरावरील कोणास जन्म मृत्यू निबंधक म्हणून घोषित केले? ग्रामसेवक. प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किती सभा भरविणे बंधनकारक असते? 4. ग्रामसभा बोलविण्याची जबाबदारी कोणावर असते? सरपंच. ग्रामपंचायत अंदाजपत्रकास कोण मान्यता देते? पंचायत समिती देते. ग्रामसभेत कोणाचा समावेश होतो? 18 वर्षावरील नागरिक यांचा होतो. भारतात कोणते अधिकार पंचायतीस देण्यात आलेले नाही? कायदा व सुव्यवस्था राखणे. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा प्रसिद्ध सचिव कोण असतो? उपमुख्य कार्यकारी अधिकारी हा असतो. महाराष्ट्रातील एकूण किती जिल्हा परिषद आहे? एकूण 34 जिल्हा परिषद आहे. भारतात कोणते अधिकार पंचायतीस देण्यात आलेले नाही? कायदा व सुव्यवस्था राखणे. जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा मुख्य प्रमुख कोण असतो? मुख्य कार्यकारी अधिकारी हा असतो. जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम करतात मुख्य कार्यकारी अधिकारी करतात. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा प्रसिद्ध अध्यक्ष कोण असतो? जिल्हा परिषद अध्यक्ष हा असतो. जिल्हा परिषद अध्यक्षाचा कार्यकाळ किती असतो? 2.5 वर्षे असते. या जिल्ह्यात जिल्हा परिषद नाही. मुंबई. गडचिरोली जिल्ह्यातील ही नगरपंचायत नाही. देसाईगंज. नगरपंचायतमध्ये किमान ते कमाल किती लोकसंख्या अपेक्षित असते? 10,000 ते 25,000. ही महाराष्ट्रातील पहिली नगरपंचायत असून ही सर्वात श्रीमंत नगरपंचायत आहे. अकलूज अर्धापूर. देशातील 4G वायफाय सेवा देणारी पहिली नगरपालिका कोणती? इस्लामपूर. महाराष्ट्रातील सर्वात मोठी महानगरपालिका कोणती आहे? बृहन्मुंबई. महाराष्ट्रामध्ये हरित शहरी परिवहन योजनेची अंमलबजावणी सर्वप्रथम कोणत्या महानगरपालिकेने केली? पिंपरी चिंचवड. पुढीलपैकी महानगरपालिका नसलेले ठिकाण सांगा. रत्नागिरी येथे नाही. महानगरपालिका आयुक्ताला केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार असतो? राज्य शासनाला असतो. ग्राम पातळीवरील कायदा व सुव्यवस्था राबविणे कामी पोलीस पाटलास कोण मदत करतो? कोतवाल हा करतो. खेडेगावात जन्म मृत्यूची नोंद कोण ठेवतो? ग्रामसेवक हा ठेवतो. खेडेगावात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कार्य कोण करतो? पोलीस पाटील करतो. महसूल खात्याचे ग्रामस्तरावरील दप्तर कोण सांभाळतो? तलाठी हा सांभाळतो. या अधिकाऱ्याद्वारे जमिनीची आणीबाणी ठरवली जाते. तलाठी याच्याद्वारे ठरवली जाते. तलाठी व तहसीलदार यांच्यातील दुवा कोण असतो? मंडळ अधिकारी असतो. तालुका पातळीवर प्रमुख प्रशासकीय अधिकारी म्हणून कोण कार्य पाहते? गटविकास अधिकारी. पोलीस पाटील यांची नेमणूक कोण करतो? जिल्हाधिकारी हा करतो. उपजिल्हाधिकारी यांची निवड कोण करते? महाराष्ट्र लोकसेवा आयोग. रोजगार हमी योजनेच्या जिल्हा स्तरावरील प्रमुख कोण असतो? जिल्हाधिकारी. खालीलपैकी कोणाची निवड थेट जनतेतून करण्यात येते? सरपंच यांची करण्यात येते. सरपंच व उपसरपंच यांनी निवड कोणाकडून केली जाते? ग्रामपंचायत सदस्याकडून केली जाते. सरपंच होण्यासाठी किमान वय किती पाहिजे? 21 वर्ष पाहिजे. ग्रामपंचायत सदस्याचा राजीनामा द्यावयाचा असल्यास त्यास तो त्याच्याकडे सादर करावा लागतो. सरपंचाकडे. सरपंच व उपसरपंच यांच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव आणावयाचा असल्यास तो ग्रामपंचायतीच्या एकूण सदस्यापैकी किमान मांडावा लागतो. 1/3. ग्रामपंचायतीचा प्रमुख कोण असतो? सरपंच हा असतो.